नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, केंद्र सरकारकडून आपल्या राज्यात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। यापैकी एक म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना। 2023 या आर्थिक वर्षामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत योजना राबवून विशेष करून महिलांना आनंदाची बातमी दिली आहे। महिला बचत योजनेसाठी त्यासाठी कोण पात्र असणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, फायदे काय आहेत, चला तर मग या सर्व गोष्टी जाणून घेऊया। महिला सन्मान बचत पत्र योजना हे भारत सरकारची नवीन सेविंग स्कीम आहे। 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24चा अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत पत्र ही योजना आपल्या देशात सुरू करण्याची घोषणा केली। महिला सन्मान बचत पत्र योजना ही फक्त महिलांसाठी सुरू झाली आहे। महिला सन्मान बचत पत्र योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। या योजनेत 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येईल। तसेच ही योजना एप्रिल 2023 ते मार्च 2025 या 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत लागू असेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठेवीवर सरकारकडून या योजनेत प्रतिवर्ष 7.5% दराने व्याज मिळेल। महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, महिला सन्मान बचत पत्र योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये बघणार आहोत। पहिला आहे महिला सन्मान बचत योजना 2023 ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। दुसरा आहे किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये ते 2 लाख रुपयापर्यंत आहे आणि गुंतवणुकीची कालावधी हा 2 वर्षाचा आहे। तिसरा आहे महिला सन्मान बचत योजनामध्ये सरकारद्वारे व्याजदर हा 5% आहे। चौथा आहे महिला सन्मान बचत योजनेत जमा रकमेवर महिलांना सरकारकडून आयकर टॅक्समधून सूट देणार आहे। पाचवा आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर बचत योजनेच्या तुलनेत तुम्हाला चांगले व्याज व लवकर लाभ मिळेल। सहावा आहे महिला सन्मान बचत योजनेद्वारे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवतील। सातवा आहे या योजनेत सहभागी झाल्यामुळे भविष्यात महिलांना पुढे जाण्याची इतर कोणावरही आर्थिक स्वरूपात अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही। ही झाली त्याची प्रमुख वैशिष्ट्ये। तर मित्रांनो, आता आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे याचे फायदे बघणार आहोत। देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या अंतर्गत देशातील महिलांना यामुळे मुले असतील, अज्ञान मुले असतील अशा महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये 1000 रुपयापासून 2 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक या योजनेच्या अंतर्गत करता येणार आहे। त्यासाठी प्रतिवर्ष 7.5% दराने त्याच्यावरती व्याजदर दिला जाणार आहे। हे झाले फायदे। मित्रांनो, आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते बघणार आहोत। तर महिला सन्मान बचत योजनेसाठी मुली व महिला अर्ज करू शकतील। सन्मानपत्र खाते उघडण्यासाठी महिलेला भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे। महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली गुंतवणूक करू शकतात। तर मित्रांनो, आता या योजनेमध्ये कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिला आहे अर्जदाराचे आधार कार्ड, दुसरा आहे पॅन कार्ड, तिसरा आहे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून, चौथा आहे मोबाईल नंबर, पाचवा आहे ईमेल ID, सहावा आहे पासपोर्ट साईज फोटो आणि सातवा आहे अन्य कागदपत्रे। मित्रांनो, हे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।